सर्वदा. सो हॅलो गायज अँड वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सो आत्ता मी झालो रेडी आणि आजपासून चालू होणार आहे पूजा 3 दिवसासाठी. सो जस्ट रेडी मी खाली जातो आहे. भैयाचं अजून आवरलं नाही वाटतं, आवरतं वाटतं. चला तिकडे जातं, ती काय करतो आणि स्टील हा अजून रेडी होतो. प्लीज नो ब्लॉग्स. या याचा गोंडस भैया स्किन केअर करून येतोय खाली. अरे तुला बघून केलं. हो हो हो, थँक्यू. खूप खूप ऐकलंस माझं, त्यासाठी धन्यवाद. आणि दिसते कसे सुंदर. सो आई झाली रेडी आणि बाबा पण रेडी झाले, तो तर घालून सध्या. सो फर्स्ट दिवस होता, त्याच्यामुळे फर्स्ट आपण कधीही गणपतीला आवाहन करतो घरी येण्याचं. सो फर्स्ट होणार होती गणपतीची पूजा. वगैरे सगळी पूजा आता मांडून झाली आहे आणि देवीचं जे स्थान आहे तिथं देवीला बसवायचं होतं. त्याच्यामुळं मी चॉईस केलेली ही साडी होती. सो ही फायनली ते देवीला घालत होते साडी. खूप सुंदर जे ते साडी वगैरे ते घालतात. आणि ही येडी वाणी सगळ्यात नुसते टाळ्या वाजवत बसली होती. का तर तिला होतं जे गाणे लागलेत महाग त्याच्यावर तिला डान्स करायचा होता. कंटिन्यू तेवढंच चालू होतं तिचं फक्त दिवसभरात. हे होमात जे काल मी म्हणलं होतं की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे असतात त्यांना ते रांगोळी डेकोरेट करत होते. आज होम नाही चालू होणार आहे, होम उद्या चालू होणार आहे दुसऱ्या दिवशी. ना टाकतेच मध्ये गंदा वाणी. दीदीने सांगितलं मला राधे राधे. सो फायनली देवीच्या मळवटाची बारी आली होती. का तर पप्पाने सांगितलं होतं की मळवट कसा भरायचा आहे आणि कोणती डिझाईन करायची आज देवीच्या, म्हणजे गंध कसा पाहिजे कुंकवाचा, आणि ते तिथं प्रोसिजर त्यांची चालू होती. खूप सुंदर करतात आणि खूप प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपल्या घरी अशी पूजा वगैरे होते त्यामुळे. आणि फायनली पूजा चालू झाली. आधी आपण गणपतीचं आवाहन केलं आणि त्यानंतर वाणीला झोप येत होती, पण तिला झोपू घाललाच कोण नव्हतं का तर सगळेजण खालीच होते इथं आणि ती आळस देत देत बसली होती भैयाच्यासोबत. त्यानंतर झाली गणपतीची आरती आपली. गणपतीच्या आरतीनंतर बाकीच्या देवांच्या पूजा होणार होत्या आणि मग त्यानंतर थोडा ब्रेक दिला महाराजांनी. आणि बघ किती सुंदर दिसते, वरती लाल मळवट भरलेला, खाली पिवळा. स्थापना सगळी होऊन झाल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रोसिजर होत्या पूजांच्या वेगवेगळ्या. आता त्यातलं मला पण जास्त माहीत नाही म्हणून मी चुकीची माहिती नाही देणार तुम्हाला की कशा कशाची पूजा होती त्यानंतरवाली. मग दिदी पण 2 टुंग्या मुंग्या घेऊन खाली आली होती आरतीसाठी, पूजेसाठी. भूदेवाः भूब्राह्मणा मह्यं सह कुटुंबिने अत्र नीराञ्जनं कार्यं यथा वै शुभकर्मणे नित्यं मङ्गलं कुरु सर्वदा. आयुष्यवर्धते नित्यं मङ्गलं कुरु सर्वदा. टोकन आहे नंतर बाकीचेच, आता टोकन आहे फक्त. नाव घ्या. कृष्ण म्हणतो हास देवाचं नाव घेते. नवचंडीच्या पूजेच्या खास वा वा. जयाय नमः. देवानां भद्रासुमतिरेजो यतान्धे आवाहेत मनसः काममापूतिं वाचासत्यमजी मनोना गुरु वंशसुरनादि. ब्रेक के बाद वाला विषय. म्हणजे रिस्क घेऊ नका, जपून खा.
ब्रेक खाण्याकाके महागन्धाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि सम्प्रार्थ्य सेवन्तीं महतीं योनिं देवर्षि सिद्धमानवाः चतुर्पति रक्षानि पन्नगाद्या सपैत्रकाः पशवः पक्षिणिः सर्वे संसरन् स्थापयामि सुगात्र भैरवाय भैरवाय स्थापयामि उन्मत्त भैरवाय भैरवाय स्थापयामि मेघनाथ भैरवाय मेघनाथ भैरवाय स्थापयामि मनोवेग भैरवाय मनोनाथ भैरव मोदं चन्दना गरुदं भवं चन्दनं देवदेवेशे स्नानार्थं प्रतिगृह्यदाना अस्तगलो पिडवाभयोनानि कोसं परिवाद पिडवदाः नाना सुगन्धिद्रव्यं च चन्दनं रजनीयुतम् उद्वर्तनं मया देवे स्नानार्थं प्रतिगृह्यदाना देवता सिद्धकुल स्वामिनी तुळजा भवानी नमः उद्वर्त सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ऋतुपुष्पं समर्पयामि तद्विष्णोः परमं स्वागतम् अम्बा वाणीचा डान्स काही संपत नव्हता आरतीत आणि ही आरतीची डान्स करेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये जिथे की पूजेचा दुसरा आणि तिसरा दिवस असणार आहे. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब.